आत्ता कोणाचा फोन आला रे बावा. पण सुखानं भांडे घासू देत नाही यार. अबे हा तर महादेव होय. काय म्हणते आता हा. पागल करते गड्या मला हा आता. का रे बाळू काय करू राहिला. काही नाही गड्या बसला पलंगावर टी पाहून राहिलो. काय ले का किती खोटं बोलतो बे. आता तर भांडे घासायचा आवाज येत जाय. अबे तसं काही नाही रे बाबा. बायकोनं पोहे बनवले, प्लेट ठेवली समोर, त्या प्लेटचा आवाज आहे. बरं बरं बरी मजा आहे गड्या तुई. आता लव्ह मॅरेज केलं त्या तुला तर आता गरमागरम चहा, गरमागरम पोहे, गरमागरम स्वयंपाक, गरम गरम भाकर. आता काही टेन्शन नाही बा त्या मागं. अबे महादेव चौकशा काले करून राहिला एवढ्या. गरमागरम चहा भेटते, गरमागरम पोहे भेटतात, गरमागरम चुलीवरची भाकर भेटते. लग्न झालं समजते मग तुले. आता मी तुले काहीच सांगत नाही. तू लग्न केल्यावर 2 महिन्यानं मला भेट, मग समजते तुले कसं फोनवर बोलणं आहे तर. बरं बरं बाळू तब्येत कशी आहे. बापा तब्येत. अबे तब्येत काय विचारतं तू. जेवढं खातो ना सबन अंगी लागते. पाय भरले का लग्न केलं तर तू फायद्याचंच राहिला का तू. नाही तू बसला असता का फट्या झांबलत. या वावरातून त्या वावरात, त्या वावरातून या वावरात, या गल्लीतून त्या गल्लीत, त्या गल्लीतून या गल्लीत. अरे बाबा तेच खरं जगणं होतं आपलं. काय बोलतो का बाळू. नाही म्हणजे माया बोलायचा उद्देश असा की ते किती बिंदास जगणं होतं आपलं. काही टेन्शन नाही. आता लग्न झाल्यावर जगणं कसं. पहिले किराणाचं टेन्शन नाही, घरातलं टेन्शन नाही, दाण्याचं टेन्शन नाही. आता तर असं आलं का किराणा झाला की आण, गहू झाले की आण, तेल झालं की आण. माय मागतलं का आणाच लागला मागं लग्न झाल्यापासून. काय ले का बाळू तू तर लयच बोलून शिकला गड्या. लग्नाच्या अगोदर नाही एवढा बडबड करत जास. जसं ते लग्न झालं आणि तसा त्या रंगच बदलला बे. काय दिलं बा वहिनीनं खायात तुले असं. अरे बाबा खाया ते पण वहिनीनं. अबे महादेव त्या वहिनीनं काय नाही दिलं मला खायात हे विचार. म्हणून तर मी पलंगावर बसून टी व्ही पाहून राहिलो आणि तुझ्या संग बोलून राहिलो. पाय भरले का किती सोय करतील ती वहिनी. लोक लयच लबाड आहेतले का. म्हणतात की लग्न झाल्यावर लय टोले घ्या लागतात, लय पापड झेला लागतात. अबे महादेव सबन गोष्टी खोट्या आहेत. कोण म्हणते पे लग्न झाल्यावर भांडे घासायला लागते, बायकोला चहा बनवून द्यावं लागते, बायकोच्या पुढे स्वयंपाक करावं लागते. कोण होय तो. आण बरं त्याला मायापुढे. अबे लग्नाच्या अगोदर मला पण लोक असेच टोले मारत जात. अबे लग्न कायले करतं असाच बरं आहेस ना. लग्न झाल्यावर कायले फालतू भांडे घासतं, बायकोचे कपडे धुतं, तुझे कपडे धुतं. म्या काही लोकांचं ऐकलं नाही गड्या. आव देखाना ताव सरळ गेलो पण लग्न लावून टाकलं. काय करतं गड्या. कुठपर्यंत मुंजा मोडतं का मुंजा बसतं घरात. बरं केलं रे बाळू. नाहीतर एक ना एक दिवस लग्न करावंच लागतील का आपल्याला. हे पाय गड्या महादेव लग्न झाल्यावर बायकोच्या पुढे भांडे घासणं, झाडझूड करणं, स्वयंपाक करणं, कपडे धुणं हे काही आपल्याला पटत नाही गड्या. अबे हेच नाही मी तर जेवण केल्यावर हात पण नाही धुत ना बे. बायकोच हात धुवून देते. नाही धुवून दिला की मी तिला सरळ सरळ सांगत असतो तू कपडे भर चालती होय. मग त्या दिवशी अमावस्या असो की पौर्णिमा असो आपल्याजवळ तो बायकोचा लाळ नाही गड्या. लाळ करून करतं काय तू बायकोचा. काय बोलतले का बाळू.
लेस पक्का झाला बे लग्न झाल्यावर. झूठ बोलो. अरे महादेव, बायको होय ना ते, तिला नाही बोलत तर का मग काय शेजारच्या बाईला बोलतो. बरोबर आहे गड्या बाळू, तुझे बरोबर आहे. हे पाय गड्या महादेव, मी काही बायकोची ठसन ऐकत नाही आणि बायकोले काही डोक्यावर बसवत नाही. काय करतं बाबा, तिला डोक्यावर बसून आज डोक्यावर बसवलं की ते उद्याच टकले करून डोक्यावर हात फिरून चौथा पाय काढते. बरं जाऊ दे, कसं काय केला होता फोन? तुला तर काही आठवण पण येत नाही बा आमची. लेका तुम्हाला तर असं वाटते आता बाळूचं लग्न झालं तर का हा बायकोचाच झाला, आता कायले आपली गोष्ट घेते हा. अरे नाही रे बाळू, असं काही नाही. माय लग्न जुटलं तर म्हणून तुला फोन लावला होता. म्हटलं पावा बा गड्याचं काय चालू आहे तर लग्न झाल्यावर काय दिवे लावले तर खुश आहे की नाराज आहे. म्हटलं गडी पावा म्हटलं बा विचारून. अबे महादेव, ते लग्न जुटलं ना लवकर करून टाक. नसतील पैसे तर मला सांग, म्हणजे तुले लवकर अनुभव येते. काय लेका असं सांग ना मग. तू बसला का रिकाम्या चौकशा करत, काम नाही धाम नाही. इकडे राहिले माय भांडे घासायचे. भांडे घासायचे भांडे घासायचे राहिले. काय लेका बाळू, काहून खराब बोलतो बे? का बे महादेव, रेंज नाही का बे फोनले? तुले लेका जास्तच ऐकू येते. लेका म्या म्हटलं की भांडे काढायचे राहिले, माया बायकोनं भांडे सज्जावर ठेवले. ते भांडे घासतो म्हणे, मला भांडे द्या काढून. ते भांडे राहिले खाली काढायचे. हे पाय गड्या महादेव, लग्नाच्या अगोदर तुला सांगतो डोळे तपासून घे, कान तपासून घे. एकदा चांगल्या डॉक्टरकडे जाय, त्याची सल्ला घे, चांगलं ट्रीटमेंट घे. त्या डॉक्टरले सांग की म्हणा माय लग्न आहे आणि लग्न झाल्यावर मला माया बायकोनं म्हणा असं नाही म्हटलं पाहिजे की कावं तुम्हाला ऐकू येत नाही का, कावं तुम्हाला दिसत नाही का, कावं तुम्हाला समजत नाही का. काहून की महादेव, माई बायको, माई नाही कोणाची बायको, नवऱ्याले दिवसातून 10 वेळा म्हणतेस कावं तुम्हाला दिसत नाही का, कावं तुम्हाला ऐकू येत नाही का. बरं बरं बाळू, तसंच करतो. गड्या तुले अनुभव आहे सर्व गोष्टीचा. आता तुझं लग्न झालं म्हणून तुला म्हटलं बा तुझी सल्ला घ्यावा म्हटलं बा. कसं आहे अनुभव विचार लागते लोकायले. तर आता तू माझा जवळचा मित्र आहेस तर म्हणून तुला मी फोन लावला गड्या. अबे अनुभव, तू लग्न करून तर घे. तुला कोणत्या देवापाशी जायची गरज नाही, सबन देव दिसतात तुले. बरं बरं बाळू, वहिनीला घेऊन कोणत्या तीर्थक्षेत्रात गेला होता मग? अबे तीर्थक्षेत्र, अबे लग्नाच्या अगोदर मी पण असाच म्हणो, मा बायकोला मी या ठिकाणी नेणार, त्या ठिकाणी नेणार, ढमक्या ठिकाणी नेणार, टमक्या ठिकाणी नेणार. पण भाऊ महादेव, माया बायकोनं सबन तीर्थक्षेत्र लग्न झाल्यावर घरीच दाखवलं रे भाऊ मले. आता कुठे जायची गरज नाही. बरं जाऊ दे बाळू, संबंध तुटला, फक्त तारीख काढायची आहे गड्या. अबे महादेव, काले तारीख घ्या लागते बे. मी तर म्हणतो उद्याच टाक करून. पैसे कमी असतील तर एखादा गट काढ, कायले मागं सरतं. लग्न झाल्यावर सासऱ्याले मागायचे गट भरायले पैसे, संपला विषय. बसतेलं का टेन्शन घेतलं का तू? तारीख काढू दे, हे काढू दे, ते काढू दे. कायले करायला लागते वेळमध्ये तितंबे बे. वारे बाळू, त्यासारखा सांगणारा पाहिजे का आणि माझ्यासारखाच ऐकणारा पाहिजे. बरं जाऊ दे, लग्नाची तारीख काढल्यावर सांगजो फक्त मला काही पत्रिकाची गरज नाही. ठीक आहे? बरं ठीक आहे बाळू, चाल ठेवतो मग. मला विचारतं का लग्न झाल्यावर कसं वाटते तर? आता तुला देव दिसतातच, थांब ना तू. चल बाबा, घासू दे भांडे, नाही तर बायको खाल्ली पिल्ली काढील.
no, 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 no.